तर मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। सकल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र मुंबईच्या अनेक भागात पाहायला मिळतंय। अरबी समुद्राला उधाण आलंय तर समुद्र किनारी उंचच उंच लाटा देखील उसळतात। समुद्र किनारी न जाण्याचं पोलिसांनी आता नागरिकांना आवाहन देखील केलंय। या संदर्भात मुंबईच्या मरीन लाईन परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। पाहूया। मुंबईतील मरीन लाईनच्या परिसरात आहे। आपण जर पाहू शकतो की रात्री पासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे, त्यामुळे मुंबईतील सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। सध्या मरीन लाईनच्या परिसरात आहे। आपण जर पाहू शकतो समुद्रकिनारे संपूर्णपणे समुद्राला सध्या लाटा आपल्याला पाहायला मिळत आहेत। समुद्राला उधाण आलेलं आहे, त्यामुळे काही प्रमाणात मुंबईत सुद्धा पाऊस चालू असल्यामुळे समुद्र सुद्धा खवळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईच्या सकल भागामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊन कंट्रोल रूमची पाहणी केलेली आहे। मुंबईतील पूर परिस्थितीचा एकूणच आढावा घेतलेला आहे। रात्रीपासून काही प्रमाणात रेल्वे सुद्धा बंद आहेत। पावसामुळे काही वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्ण समुद्र हा आपल्याला खवळलेला दिसतोय। मुंबईमध्ये आणखीन काही तास हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे मुंबईकरांनी कोणीच घराच्या बाहेर पडू नये असं प्रशासनाकडून एकूणच आपल्याला आवाहन करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की मुंबईची वाहतूक व्यवस्था कधीपर्यंत सुरळीत होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनीतसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।